सर्वांना जय ख्रिस्त. मी राजेंद्र मगर, दिव्यकृपा यूट्यूब चॅनल संचालक. आज विशेष करून आपल्या संत तेरेजा प्राथमिक शाळेच्या संमेलनानिमित्त आज आपण या संकुलामध्ये, प्रजाजागृती शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये आपण हजर आहोत. या ठिकाणी हे स्नेहसंमेलन आज आयोजित केले असल्याकारणानं आपल्या या संस्थेचे सचिव रेव्हरंड फादर डॉमिनिक रेझारियो हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपल्याला या कार्यक्रमासंदर्भामध्ये जी माहिती देत आहेत ती आपण आपल्या माहितीसाठी असणार आहे. तरी मी फादरना विनंती करतो की आपण आपल्या या कार्यक्रमाला संबोधित करावं, ही आपणास विनंती. जय ख्रिस्त फादर. जय ख्रिस्त. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 संत तेरेजा प्राथमिक शाळा हरेगाव या शाळेचा वार्षिक संमेलनाचा दिवस आणि ह्यासाठी आपणा सर्वांना संस्थेच्या वतीने हार्दिक आमंत्रण आणि त्याचबरोबर हार्दिक स्वागत. माझ्या प्रिय पालकांनो, आपली शाळा ही अगदी बालवाडीपासून ते 12वीपर्यंत सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापक यांच्या अगदी मिळून वागून एक कुटुंबाप्रमाणे ही शाळा आहे. आणि अगदी बालवाडीपासून आम्ही इंग्रजी विषय हा अवगत केलेला आहे. आपल्या ह्या शाळेत होतकरू शिक्षक आहेत, जे शिक्षक अगदी वैयक्तिकरित्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष देतात, त्यांची घडवणूक करतात. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये गुणवत्ता विकासासाठी सदोदित प्रयत्न केले जातात. 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीसाठी देखील भरघोस असे प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना आव्हान केलं जातं आणि त्यानुसार ते विद्यार्थ्यांची घडवणूक करतात. त्याचबरोबर वेळोवेळी पालकांच्या सहविचार सभा घेऊन पालकांच्या सूचनेनुसार त्या सूचना अंमलात आणण्यासाठी शालेय व्यवस्थापन सदैव अग्रेसर आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम देखील राबवले जातात. आजच्या ह्या शुभदिनी संगीत क्लासेसचा शुभारंभ होत आहे आणि त्याचबरोबर योगासने आणि कराटे क्लासेस सुरू करण्याचा आमचा मानस आहे. विशेष करून मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे क्लासेस सुरू करावेत असं बऱ्याचशा पालकांकडून आम्हाला मागणी आहे आणि तो उपक्रम देखील आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबवण्याचा आमचा मानस आहे. आपल्या ह्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन बरेचसे माजी विद्यार्थी परगावी गेलेले आहेत नोकरीसाठी, विविध कामासाठी. त्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा, जेणेकरून आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपल्याला घेता येईल आणि पुन्हा एकदा आपल्या शाळेतील आठवणी जागृत करता येतील. आणि ह्यासाठी काही मोबाईल नंबर मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन साहेबराव शिंगाडे सर यांचा मोबाईल नंबर आहे 99 23 57 92 21. त्याचबरोबर माझ्या स्वतःचा मोबाईल नंबर आहे 84 59 79 12 आणि 71. माझ्या प्रिय पालकांनो, आपल्या ह्या प्रांगणामध्ये इयत्ता 3री ते 12वीसाठी मुलांसाठी हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलची फी देखील अगदी अल्प प्रमाणामध्येच आहे.
त्यासाठी जे गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, अभ्यासू विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते. प्रिय पालकांनो, मी आपणाला विनंती करतो की आजच्या ह्या चॅनलवर जो कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे तो चॅनल श्री राजेंद्र मगर यांचा दिव्य कृपा चॅनल आहे. तर हा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा आणि त्याला लाईक करावं ही नम्र विनंती. आज पुन्हा आलो इथे, जुने क्षण आठवले चित्ती, सोहळा हा आनंदाचा, मेळ आपल्या सर्वांचा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. निराशनी त्यांच्याकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. अंधार दूर सारण्या पेटो चला ज्योती, ज्योतीच्या प्रकाशात होतील दूर काळोख्या रात्री. दीपकाची ही ज्योत पवित्र मंगल कार्याची ओळख, प्रकाशातल्या दिव्याच्या जीवनाचा लाभो दिशा योगी. अंधकाराचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश हे आपल्या शिक्षणाचे खरे प्रतीक आहे. आजच्या आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ गीता मॅडम, मी फादरांना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. छोटीशी भेटवस्तू देऊन फादरांचा सत्कार होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद फादर.
छोटीशी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन फादरांचा सत्कार होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यांचा सत्कार करत आहेत शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती आगाते मॅडम. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. स्नेह संमेलनाचा जो कार्यक्रम चालू आहे, खऱ्या अर्थाने आपल्या जी लहान मुलं आहेत यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आणि खरोखर ही मुलं चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सादर करत आहेत. जर आमच्या काळात जर आम्ही हा कार्यक्रम असता तर तो आम्ही साजरा करू शकलो नसतो, परंतु या मुलांमध्ये मात्र ही उर्मी चांगल्या प्रकारची आहे आणि असा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला जात आहे. आणि असा साजरा हो याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि माझ्या आनंदामध्ये तुमचा पण आनंद आहे असं मी समजून घेते. मला खरंच खूप आनंद होत आहे आणि मी हा प्रोग्राम खरं सांगते, मी पहिल्यांदाच जास्त अटेंड केलेला आहे. मी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला असल्यामुळे मला याच्या एंटरटेनमेंटमध्ये मला काही जास्त माहिती नव्हती आणि मी जास्त पण मी आत्ता हा प्रोग्राम अटेंड केल्यामुळे मी खरंच माझे डोळे पाणावून गेलेच आहे आणि माझं हृदयसुद्धा भरून गेले. कारण इतके छोटे छोटे चिमुकले मुलं इतके सुंदर प्रोग्राम करत आहे. बेटी बचाव बेटी पढाव हा प्रोग्राम, हा डान्स पाहताना तर डोळ्यात अश्रू आले होते. कारण खरंच म्हणजे एवढ्या छोट्या मुलांना सुद्धा कळतंय का की बेटी बचाव आणि बेटी पढाव. खरं सांगते मी की जसा मातीचा गोळा असतो, आई लहान ते मोठं करते बाळांना, 1 वर्षापर्यंत करते, 2 वर्षापर्यंत करते आणि त्या मातीच्या गोळ्याला थोडासा आकार देते, पण शाळेमध्ये त्यांना पूर्ण आकार मिळतो. त्यांच्या कलागुणांचा त्यांना विकास करण्याची संधी मिळते आणि शाळाच ही खरं त्यांचा पाया भक्कम करण्याचं एक साधन आहे. आणि ह्या शाळेमध्ये मी आत्ता पाहिले तर किती सुंदर, किती छान हे मुलं त्यांची कलागुण दाखवत आहेत आणि शाळेमधून त्यांना छान शिक्षण मिळत आहे. त्यांचे शिक्षक, त्यांचे प्रिन्सिपल तसंच पॅरेंटचा सुद्धा त्यांचा सहभाग आहे. म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि माझा आशीर्वाद, माझ्या शुभेच्छा हे सर्व शाळेला असणार. म्हणून धन्यवाद. प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त प्रजाजागृती शिक्षण संस्थेचे आदरणीय सचिव रेव्हरंड फादर डॉमिनिक रोझारियो, त्याचप्रमाणे या संस्थेचे सहसचिव रेव्हरंड फ्रान्सिस ओल, रेव्हरंड फादर संतान आणि ज्या शाळेचा या ठिकाणी स्नेह संमेलन
आयोजित होत आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि आतापर्यंत इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी जे कलाविष्कार या ठिकाणी सादर केलेले आहेत त्याबद्दल प्रथम मला शिंगाडे सरांना एकच म्हणायचं की ज्या ज्या वेळेला मी शाळा भेटीमध्ये येतो आमच्या काही शैक्षणिक कामानिमित्त, त्यावेळेला प्राथमिकचे शिक्षक तुम्हाला खूपच शांत वाटतात, पण आज जर ही गॅदरिंग पाहिली तर प्राथमिक शाळेचे आहे की एखाद्या कॉलेजची गॅदरिंग आहे असं नवल या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. खूप सुंदर, खूप छान. आणि तुम्ही निरीक्षण केलं असेल पालकांनी, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी ज्या गाण्यावर तिचं पाठांतर तुम्ही जर पाहिलं असेल, निरीक्षण जर केलं असेल, प्रत्येक शब्द त्या मुलाचे, त्या मुलीचे पाठ होते तुम्ही बघा. आणि त्या शब्दावर अभिनय करणं, नृत्य करणं ही सोपी बाब नाही. लहान विद्यार्थ्याकडून एवढी परिश्रम, एवढं मेहनत या शाळेच्या शिक्षकांनी या ठिकाणी घेतले. त्याबद्दल मी आमच्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून या शाळेचं मनापासून कौतुक करतो. आपल्याला कल्पना आहे की सध्या प्राथमिक शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. संगणकाचा वापर, मोबाईलचा वापर, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण याबरोबरच आपण संगणकामध्ये डाटा फीड करू शकतो, पण विद्यार्थ्यामध्ये, नागरिकांमध्ये संस्कार, नीतिमूल्य, चांगले विचार ह्या बाबी रुजवण्यासाठी खरं म्हणजे प्राथमिक शाळेची आणि आपल्यासारख्या शिक्षकांची, आपल्यासारख्या संस्थेची या ठिकाणी गरज आहे. आणि निश्चितपणे मला खूप अभिमान वाटतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने. या ठिकाणी बोर्ड आहे संत तेरेसा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. मी या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो की इयत्ता 1लीसाठी संत तेरेसा प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि त्याचबरोबर या वरच्या इमारतीमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी डॉक्टर, इंजिनियर, वकील, चांगले अधिकारी, प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी निर्माण व्हावेत आणि मतमाऊलीच्या यात्रेला या ठिकाणी यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या संस्थेचं, या शाळेचं, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं आणि त्या पालकांचं की ज्या पालकांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली आणि संध्याकाळ होईपर्यंत, रात्र होईपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. शाळेचं कोड कौतुक, आपल्या पाल्यांचं, आपल्या विद्यार्थ्यांचं कोड कौतुक या निमित्ताने होत आहे. त्याबद्दल आम्हाला आमच्या प्रशासनाला, आमच्या पंचायत समितीला विशेष या ठिकाणी आनंद होत आहे. पुन्हा एकदा मी शाळेला, शाळेच्या शैक्षणिक कामाला, कामकाजाला मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी शाळेचे धन्यवाद देतो. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री दीपक त्रिभुवन साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, प्रिय पालकांनो, विद्यार्थ्यांनो आणि युवकांनो, आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी या स्नेहसंमेलनासाठी हजर झालेले आहात. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? खूप छान. आवाज नाही आला. खूप छान. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कुटुंबाचा प्रमुख जर योग्य असेल तर सर्व काही सुरळीतपणे चालत असतं. संत तेरेसा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन शिंगाडे सर फक्त 10 महिन्यापूर्वी ते मुख्याध्यापक झाले आणि 10 महिन्याच्या कालावधीमध्ये एक उत्तम प्रशासक, संघटक आणि सर्व शिक्षकांना एकत्रित घेऊन कार्य करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये आहे. प्रथमतः त्यांना आणि सर्व शिक्षकांना आपण जोरदार टाळ्या देऊया. टाळ्याचा आवाज येत नाही. त्याचबरोबर आपल्या ह्या
संकुलामध्ये मागे, शाळेच्या मागे जे शौचालय आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी, हे शौचालय NGO तर्फे येण्यासाठी प्रथमतः आपले मुख्याध्यापक श्री शिंगाडे सर, त्याचबरोबर त्यांचे बंधू श्री सुशील शिंगाडे यांनी अगदी अतोनात प्रयत्न केले. त्याचबरोबर जो हॉल उभारला गेलेला आहे त्या हॉलसाठी देखील त्यांनी भरपूर परिश्रम घेतले आहेत, सहकार्य केलेलं आहे. त्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या देऊया. माझ्या प्रिय पालकांनो, संत तेरेसा प्राथमिक शाळा ही सुंदर शाळा आहे आणि सर्व शिक्षक, त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि या संकुलातील प्रत्येक व्यक्ती अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत दोन्ही मुख्याध्यापक, सुपरवायझर, सर्व शिक्षक अगदी होतकरू आहेत. वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत आहेत. माननीय श्री विस्तार अधिकारी यांनी देखील सांगितलं की आपल्या ह्या शाळेमध्ये पहिलीपासून प्रवेश घ्या आणि ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला सूचित झालं आहेच की ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेऊन, सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची घडवणूक करत आहे. फक्त शारीरिक नव्हे तर नैतिक मूल्याची जोपासना करण्यासाठी देखील प्रत्येक घटक अगदी जातीने लक्ष देत आहेत. माझ्या प्रिय पालकांनो, हीच होकारात्मक वृत्ती आणि दृष्टिकोन आपला सर्वांचा असावा आणि आगामी शैक्षणिक वर्षामध्ये अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करावं अशी मी आपणाला विनंती करतो, जेणेकरून फक्त पालकच नव्हे तर शिक्षक आणि मुख्याध्यापक ह्या तीनही व्यक्ती एकत्रित येऊन आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू शकतील. कारण आपला ठाऊक आहे, मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा आहे आणि हे प्रतिबिंब सर्व शिक्षकांवर पडतं, पालकांवर पडतं आणि ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अगदी सुरक्षित आणि वृद्धिगत ठेवण्यासाठी आपण पालकांना देखील वेळोवेळी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि आज हा कार्यक्रम साजरा होत असताना पालकांनी बराचसा आर्थिक भार उचललेला आहे. विशेष करून विद्यार्थ्यांनी जे कॉस्ट्यूम घातले होते, जे कपडे परिधान केले होते, ते कपडे ड्रॉपरीमधून आणण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतले आहेत. आपला विद्यार्थी स्टेजवर यावा, त्यांनी योग्य तो कार्यक्रम सादर करावा. त्याचबरोबर मी शिक्षकांचे अभिनंदन करतो, त्यांनी अगदी बारकाईने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. बहुतेक सर्व नृत्य अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व पूर्ण कार्यक्रम मला आवडलेला आहे, हृदयाला स्पर्शून गेलेला आहे. सर्वांचे विशेष आभार आणि अभिनंदन. परमेश्वराचा विशेष आशीर्वाद आपणा सर्वांवर असो ही प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. आणि माझे शिक्षक भगिनी यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांनी आपल्या सर्वांना एक आव्हान पण केलेलं आहे की आपल्या संत तेरेसा शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता पहिलीला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि पालकांना या ठिकाणी आपल्या पाल्याला या संत तेरेसा शैक्षणिक संकुलामध्ये प्रवेशित करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी प्रवेशित करावं. यासाठी मी साहेबांना विशेष धन्यवाद देतो आणि त्यांचे मनापासून संत तेरेसा शैक्षणिक संकुलाच्या वतीने, प्रजाजागृती शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी, माननीय चेअरमन साहेब, माननीय सचिव साहेब, माननीय सहसचिव साहेब यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिशय सुंदर माहितीपूर्ण प्रास्ताविक सादर केल्याबद्दल आपल्या शाळेतील श्रीमती संगीता वैजापूरकर मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे लेझिमही उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगलमय सुरुवात केल्याबद्दल श्रीमती गीता मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर आकर्षक रांगोळी काढल्याबद्दल प्राथमिक शाळेतील आगाथा मॅडम, पलगडमल मॅडम, अंकुश मॅडम, त्याचप्रमाणे आगाथा मॅडमचे पालक रुपाली भाटिया, कॉलेजच्या मुली प्रेरणा बोधक व सायली त्रिभुवन यांच्याही संकुलाच्या वतीने मनपूर्वक आभार. मान्यवरांच्या सत्काराची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल श्रीमती अनिता बनसोडे मॅडम यांचेही संकुलाच्या वतीने मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमात सुंदर आणि मनमोहक संगीत सादरीकरण करणारे मयूर सर व चौथीचे विद्यार्थी यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती ज्योती पलगडमल मॅडम आणि श्रीमती आगाथा मॅडम यांनी त्यांच्या स्पष्ट आणि आकर्षक शब्दामुळे संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडला. त्यांचेही संत तेरेजा संकुलाच्या वतीने मनपूर्वक आभार. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालकांनी खूप मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. श्री राजेंद्र मगर दिव्यदया यूट्यूब चॅनल यांनीही कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे मोलाचे सहकार्य केले त्यांचेही संत तेरेजा संकुलाच्या वतीने मनपूर्वक आभार. सर्व ग्रामस्थांनी आजच्या कार्यक्रमासाठी सहकार्य उपस्थिती दाखवली त्यांचेही मनपूर्वक आभार. साऊंड सिस्टीम मनियार यांचेही संत तेरेजा संकुलाच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे कार्यक्रम पत्रिका तयार करणाऱ्या सदैव कामास तत्पर असणाऱ्या आपल्या जेनिफर दिवे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार. आणि फोटोग्राफर गोडगे सर यांचेही मनपूर्वक आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. संत तेरेजा प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग लवकरच उपलब्ध होईल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.